नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकीला संशय येतो. जानकी आता सारंगच्या रूममध्ये येते आणि व्यवस्थित सर्व काही चेक करते. तेव्हा मात्र आता जानकीला जेथे ती विषाची बाटली पडलेली दिसली असते तर जानकी मात्र आता तेथे स्क्रूड्रायव्हर वगैरे दरवाजा खोललेला हे सर्व काही जानकीच्या आता लक्षात येते. तेव्हा मात्र आता जानकी इकडे तिकडे अगदी शोधून बघत असते. तेव्हा आता जानकीला तेथे रूममध्ये बेडखाली एक कप सिरपची बाटली सापडते. तेव्हा आता जानकी सारखी त्या बाटलीकडे बघत असते आणि विचार करते की या रूममध्ये कप सिरपची बाटली केव्हापासून, म्हणजे विटॅमिन आणि ही तर नवीन बॉटल दिसते. सारंग भाऊजी जर विष पेले असले तर कप सिरपची बाटली येथे काय करत असेल. तेव्हा आता जानकीला संशय आलेला असतो की नक्कीच यामागे कुठेतरी पाणी मुरते. कप सिरपची बाटली ह्या रूममध्ये कशी, म्हणून ती आता बारीक विचार करते. त्यानंतर आता इकडे डॉक्टर हे सारंगला चेक करत असतात. जानकी विचार करून मनात म्हणते की सगळं काही विचित्र कसं वाटते, हा सर्व काय प्रकार असेल. आणि कप सिरप प्यायल्यानंतर माणसाच्या तोंडातून फेस येऊ शकतो, म्हणजे सारंग भाऊजी कप सिरप प्याले तर, आणि त्यांच्या हातामध्ये तर विषाची बॉटल होती. मग नक्की सारंग भाऊजींचं डोकं इतकं तर चालणार नाही. मग नक्की हा सर्व काय प्रकार असेल, त्यांनी हे सर्व त्यांच्या डोक्याने केले नसणार. हे सर्व काही आता जानकीच्या लक्षात येते. नवीन आता जी बॉटल आहे ती येथे कशी, आणि जे काही कप सिरप आहे ते सुद्धा येथे कसे, आणि ती कडी सुद्धा अगदी कोणीतरी काढल्यासारखी, असं हे सर्व काय प्रकार असेल. नक्की काहीतरी गडबड आहे आणि सारंग भाऊजी असं कसं करू शकतात, नक्कीच असं काही करू शकतील का, असे प्रश्न आता तिला पडतो. परंतु तरी सुद्धा ती विचार करते की आता ह्या सर्व गोष्टीकडे आता मला दुर्लक्ष करून नाही चालणार. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या लगेच आता वेगळा थोडासा लुक बदलून, म्हणजे साडी वगैरे जो काही लुक आहे तो चेंज करून येते. डोक्यावर तिचा पदर असतो, तोंड सुद्धा पूर्णपणे आता पदराखाली हे तिने लपवलेलं असतं. तेव्हा आता एका माणसाला अगदी एक जे काही इमर्जन्सी पेशंट आहे तर त्याला आत आणले जात असते. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या लगेच त्या माणसामध्ये आत येते आणि आता मात्र तेथे नर्स तिला अडवतात आणि विचारतात की कोण आहात आपण. तेव्हा आता ऐश्वर्या हिंदीमध्ये बोलत असते की तो हमारे पति इसी अस्पताल में है, हमें तो उनको मिलना है. तर आता सिस्टर विचारतात की नाम क्या है. आता ऐश्वर्या म्हणते की शालिनी. तेव्हा आता नर्स विचारतात की अगं बाई, तुझं नाही, तुझ्या नवऱ्याचं नाव काय आहे. बिट्टू के पापा असं म्हटल्यानंतर आता नर्स अगं विचारते, अगं तू डोक्यावर पडलेली आहे का, मी तुला तुझ्या नवऱ्याचं नाव विचारलं, मतलब आपले पति का नाम क्या है. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अच्छा, उनका नाम लीलाधर है. तेव्हा आता नर्स म्हणते की एक मिनिट, मी आता चेक करते, कारण मॅडम अहो इथे लीलाधर या नावाचं कोणी सुद्धा नाहीये. आपके पति इस अस्पताल में ही नक्की है ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो, इस अस्पताल में ही हमारा पति है. तेव्हा ऐश्वर्या परत म्हणते की हम इधर रुकते है. तर आता नर्स थोडी ठीक आहे असं म्हणून बाजूला जाते. तोच ऐश्वर्या लगेच आतमध्ये घुसते. तेव्हा ज्या रूम मध्ये सारंग आहे तर त्याच रूम मध्ये आता ऐश्वर्या येत असते, कारण सौमित्रा आणि ऋषिकेश एकमेकांशी बोलत असतात. तर सौमित्र म्हणतो की माझा तर विश्वासच नाही बसत की सारंग असं काहीतरी करू शकेल, आणि मला पूर्ण खात्री आहे की हे सर्व त्याने ऐश्वर्यासाठी केले असणार आहे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की आपला सारंग तर मूर्ख आहे, आणि सौमित्र, मी तुला सांगतो की मला माहिती होतं की सारंग असं काहीतरी नक्की करणार म्हणून. तरी सुद्धा मी जानकीला म्हटलं होतं की ती ऐश्वर्या कितीही घराच्या बाहेर गेली असली तरी सुद्धा ती आपल्याला सुखाने नाही जगून देणार. तेव्हा ऐश्वर्या मात्र डोक्यावर पदर घेऊन अगदी तेथेच जवळच असते आणि या दोघांचं बोलणं ती आता सर्व ऐकते. तेव्हा आता दोघेही समोर बोलत असतात आणि त्याच संधीचा फायदा घेऊन अगदी त्यांना त्यांची नजर चुकून मात्र लगेच ती ICU मध्येच घुसते. त्यानंतर आता जानकी ती बॉटल घेऊन बाहेर येते, अवंतिकाला दाखवते. अवंतिका म्हणते की वहिनी अहो ही बॉटल तर कप सिरपची आहे. तेव्हा जानकी म्हणते की हो, आणि मी हाच विचार करते की सारंग भाऊजींच्या बेडखाली ही कप सिरपची बॉटल कशी असेल, काय करत असेल तेथे, आणि कोणी टाकली असेल. तेव्हा आता अवंतिका म्हणते की म्हणजे काय, तर जानकी म्हणते की हा कुठला तरी प्लॅन असू शकतो. तेव्हा आता जानकी रूम मध्ये गेल्यानंतर तिला तेथे जे काही आढळले ते सर्व घडलेला प्रकार आता ती अवंतिकाला सांगते. अवंतिका हे ऐकून आता चकितच होते आणि ती लगेच जानकीला म्हणते की खरंच तुम्ही हे सर्व खात्रीने सांगू शकतात, हे सर्व घडले म्हणून. जानकी म्हणते की पण तरी सुद्धा मी इतकं खात्रीने नाही सांगू शकत की हे सर्व काही अगदी घडलं असेल म्हणून, कारण जर आता मी काही बोलले तर उगाच अर्थाचा अनर्थ होईल. सगळं काही चांगलं सुरळीत आहे, त्यामुळे मला कशात अगदी मिठाचा खडा नाही टाकायचा. पण अवंतिका, मला खरंच हे कळत नाही की सारंग भाऊजींच्या बेडखाली ही कप सिरपची बॉटल सापडली आणि त्यांच्या
तो काही दरवाजाचा कडी आणि कोंडा आहे तो सुद्धा, आणि तो स्क्रूड्रायव्हर सुद्धा मला तेथे सापडला की जो स्क्रूड्रायव्हर नेहमीच्या जागी किचन मध्ये असतो तो मात्र मला आज सारंग भाऊजींच्या रूम मध्ये सापडला। मग हा स्क्रूड्रायव्हर आता तेथे सारंग भाऊजींच्या बेडमध्ये कसा, नक्की हा सगळा काही प्रकार त्या ऐश्वर्याचा प्लॅन तर नसेल ना। तेव्हा आता जानकी आणि अवंतिका ह्या दोघींच्या सर्व काही लक्षात येते। तेव्हा अवंतिका म्हणते की वहिनी तुम्हाला असं वाटतं की हे सर्व सारंग भाऊजींनी मुद्दाम केले म्हणून त्यांनी दाराची कडी खिळखिळी केली आणि त्यानंतर ते विष प्यालेत आणि त्यानंतर ते कप सिरप प्याले, राईट ना। तेव्हा जानकी म्हणते की नाही नाही अवंतिका, अगं हा सगळा माझा अंदाज आहे, तर खरं काय आणि खोटं काय हे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांशी बोलल्यानंतरच सर्व कळेल। त्यामुळे अवंतिका आता मला हॉस्पिटलमध्ये निघावं लागेल, तोपर्यंत तू नाना आणि आई या दोघांची काळजी घे। तेव्हा आता अवंतिका म्हणते की वहिनी तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे नानांसोबत, तेथे जे काही घडेल ते अपडेट मला कळवत राहा, मी आलेच असे बोलून आता जानकी निघून जाते। त्यानंतर आता इकडे सयाजी ऐश्वर्याला आवाज देत असतो की ऐशू ए ऐशू, अगं कुठे गेलीस तू? अगं हे बघ तुझ्या आवडीचं मी तुझं कलेजन मटण घेऊन आलेला आहोत, मस्तपैकी आज मटणावर बेत मारू। तेव्हा लगेच आता तो परत ऐशू ऐशू असा आवाज देत असतो आणि तेवढ्यात कावेरी बाहेर येते। कावेरी म्हणते की अहो एकटेच काय बडबड करतात, अहो तुमची ऐशू आहे का घरात? तेव्हा सयाजी म्हणतो की काय ऐशू घरात नाही, मग ती कुठे गेली? तेव्हा आता कावेरी म्हणते की हे बघा मी तिला विचारलं होतं परंतु ती कुठे मला काही मान देते का, मला सांगतेस का ती मी कुठे जाणार आहे म्हणून? जाताना फक्त ती माझ्याकडून एक साडी घेऊन गेली की मला एक साडी दे म्हणून, आणि मी साडी दिल्यानंतर ती कुठे गेली खरंच मला काही माहिती नाही। तेव्हा आता सयाजी मनात म्हणतो की नक्की ती सारंगरावांना भेटायला गेली असणार, कारण ती गप बसणाऱ्यातली नाही, तिच्या डोसक्यामध्ये नक्की काहीतरी आहे म्हणून। तेव्हा मात्र आता ज्या काही बातम्या आहेत त्या संपल्या असतील तर हे घ्या, ऐशूच्या आवडीचं मी मटण घेऊन आलेलो आहोत, त्यामुळे मस्त मटण फ्राय करा, तुम्हाला तर तेवढंच जमत असतं, त्यामुळे चला आता निघा म्हणून तो कावेरीवर खूप ओरडतो आणि आता म्हणतो की ऐशू तू काही पण कर परंतु हा सयाजी राव विखे पाटील तुझ्या पाठीशी आहे, पण एक गोष्ट तुला सांगतो, जे तू काही करशील ते डोसकं अगदी ठिकाणावर ठेवून कर, कळले ना तुला? त्यानंतर आता हॉस्पिटलमध्ये ऐश्वर्या सारंगच्या त्या रूममध्ये येते आणि आता डोक्यावरचा पदर बाजूला घेते। सारंग उठा, अहो मी आले, सारंग उठा। सारंग उठायला तयार नसतो। ऐश्वर्या म्हणते की गचकला की काय, अहो उठा ना, अहो सारंग उठा म्हणून ती अगदी धक्का देत उठवत असते आणि लगेच आता पाणी घेते आणि सारंगच्या चेहऱ्यावर टाकते। तेव्हा आता सारंगच्या चेहऱ्यावर पाणी टाकल्यानंतर सारंग लगेच उठतो आणि ऐश्वर्या म्हणते की सारंग अहो उठा मी आले। तेव्हा समोर ऐश्वर्याला बघून सारंगला तर धक्काच बस आणि परत खूप आनंद सुद्धा होतो, तो लगेच उठून बसतो ऐश्वर्या करत। तेव्हा आता सारंग ऐश्वर्याकडे बघत असतो। सारंग म्हणतो की ऐश्वर्या अहो तुम्ही या वेशामध्ये आलात का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो सारंग कोणी मला ओळखू नये म्हणून मी ह्या लुकमध्ये आले। तेव्हा मात्र आता सारंग हसून म्हणतो की तुम्ही तर खरंच ह्या लुकमध्ये खूप छान दिसतात बर का। तर ऐश्वर्याला लगेच आता शांत होते। तर सारंग म्हणतो की ऐश्वर्या अहो मी सुद्धा खूप छान नाटक केलं, कोणीच मला पकडलं नाही। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की व्हेरी गुड सारंग। सारंगच्या हातामध्ये हात देते, वेल डन शब्बास सारंग शब्बास वेल डन असं खुश होऊन म्हणते। आणि तेव्हा मात्र आणि त्यांनी जो काही प्लॅन केव्हा केलेला आहे हे सर्व काही आता त्यांच्या डोळ्यासमोर येतो, कारण जेव्हा ऐश्वर्या सारंगला म्हणते की हा गन हातात घ्या आणि मला मारून टाका, तेव्हा आता सारंग तो गन ऐश्वर्याच्या हातात देतो आणि ही बंदूक घ्या, ती आतमध्ये नेऊन ठेवा असे म्हणतो। याची आता गरज नाही लागणार, कारण ऐश्वर्या तुम्ही कायम माझ्या बाजूने उभे राहिला, त्यामुळे हा सारंग मात्र आता इथून पुढे तुमच्या बाजूने उभं राहणार आहे। तेव्हा ऐश्वर्या लगेच खुश होते आणि सारंगला बरोबर आपल्या प्लॅन मध्ये अडकवते। सारंगला म्हणते की सारंग अहो आता तरी तुमचा माझ्यावर विश्वास बसला ना, म्हणून खोट्या प्रेमाच्या नावाखाली ती सारंगला बरोबर फसवते। तुमची पूर्ण खात्री आहे ना मी नानांना नाही ढकललं म्हणून? तेव्हा सारंग म्हणतो की ऐश्वर्या माझी पूर्ण खात्री आहे की तुम्ही कधी असं नाही करणार म्हणून। बायकोचा बैल सारंग लगेच सर्व काही आता ऐश्वर्याच्या बाजूकडून लगेच तयार होतो आणि आजी म्हणते ना ते अगदी बरोबर आहे, कारण प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात, त्यामुळे ऐश्वर्या मला पूर्ण खात्री आहे की तुमचीच बाजू बरोबर आहे म्हणून। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे, ज्या लोकांनी मला सर्वांसमोर खोटं पाडलं त्या जानकी आणि ऋषिकेश या दोघांना चांगलीच अद्दल घडवण्यासाठी मला त्या घरामध्ये अहो सारंग परत तर यावंच लागेल। तेव्हा आता सारंग म्हणतो की अहो ऐश्वर्या पण आपल्या घरात तुम्हाला परत येणं हे कसं शक्य आहे बरं? नाही म्हणजे ऐश्वर्या आता बघितलं ना काय झालेलं आहे, सगळं घर तुमच्या विरोधात आहे, मग तुम्हाला त्या घरामध्ये परत कोण आणणार बरं? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की सारंग तुम्ही, तर सारंग म्हणतो की मी
हे बघा सारंग, सगळे जरी घरातील माझ्या विरोधी असले तरी सुद्धा तुम्ही तर माझ्या सोबत आहात ना. तेव्हा सारंग म्हणतो की हो ऐश्वर्या, मी आहे तुमच्या सोबत, तुम्ही काही काळजी करू नका. ऐश्वर्या म्हणते की कायम असेच राहताना. तेव्हा सारंग म्हणतो की हो ऐश्वर्या, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्या सोबत असेल. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की चालेल. आणि हे बघा सारंग, इथून पुढे सगळं काही तुमच्या हातात असेल. तर सारंग म्हणतो की काय माझ्या हातामध्ये? आणि हे बघा सारंग, मला त्या घरामध्ये परत येण्यासाठी तुम्हाला काहीतरी मी सांगेल ते करावं लागेल, करताल ना? तेव्हा सारंग म्हणतो की हो करेल, तुम्ही सांगताल प्रत्येक गोष्ट मी करेल, फक्त काय करायचं आहे ते मला सारंग. बायकोलचा बैल लगेच तयार होतो, अगदी नंदी बैलासारखा. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सारंग जीव द्यायचा. आता जीव द्यायचा म्हटल्यानंतर सारंगला तर धक्काच बसतो, पूर्णपणे गुंडी सुटते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सारंग, अहो तुम्हाला खराखुरा जीव नाही द्यायचा हो, इतकं नका घाबरू, तुम्हाला फक्त सुसाईड ॲटमची ॲक्टिंग करायची आहे. तेव्हा सारंग म्हणतो की काय मला ॲक्टिंग करायची आहे आत्महत्या करण्याची? नाही ऐश्वर्या, मी करेल, सुसाईड करेल. मी पंख्याला गळफास लावून घेऊ का? नाहीतर मी चाकूने माझी नस कापतो. तेव्हा अगदी जीव द्यायला सुद्धा ऐश्वर्यासाठी तो तयार होतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सारंग, अहो शांत व्हा, काम डाऊन, इतकं ॲक्शन सारखं आपल्याला काही असं करायचं नाही. हे नाटक आपल्यासाठी छोटंच असेल, परंतु त्याचा धमाका मात्र त्या घरामध्ये खूप मोठा असेल. त्यामुळे मी जे काही सांगते ते करा. म्हणून आता ऐश्वर्या सगळ्या प्लॅन बद्दल आता सारंगला समजावते. आणि सारंग अगदी नंदीबैलासारखं ऐश्वर्याचं ऐकून प्रत्येक गोष्ट ऐश्वर्यासारखीच करतो. आपल्या कुटुंबाचा सुद्धा तो विचार करत नाही, फक्त आपल्या बायकोचा विचार करतो आणि बायकोच्या सांगण्याप्रमाणे वागायला तो शेवटी तयारच होतो. आणि हॉस्पिटलमध्ये आता सारंग ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या, अहो सगळं काही तुम्ही जसे सांगितले अगदी तसेच मी तुमचं ऐकून सेम केले. मी आता खोलीतील एका कोऱ्या चिठ्ठीवर सही करून घेतली आणि कप सिरपची बॉटल घेतली आणि प्यालो. आणि खरंच मला उलटी येत होती, परंतु तुमच्यासाठी मी हे सर्व गोड मानून प्यालो. आणि तेव्हा मला गुंगी यायला लागली आणि मी नंतर खाली पडलो. तेव्हा आता ऐश्वर्या विचारते, कप सिरपची बॉटल तुम्ही अगदी घेऊन खाली पडलात का? तेव्हा सारंग म्हणतो की नाही हो ऐश्वर्या, ती बॉटल घेऊन मी कशाला खाली पडेल? अहो मी काय केलं, गुंगी येण्याच्या अगोदर जी विषाची बॉटल माझ्याकडे होती ती बॉटल मी हातामध्ये ठेवली आणि त्यानंतर मी खाली पडलो. आणि ऐश्वर्या हे बघा, यावेळेस मात्र मी काही अशी गडबड करणार नाही, मी केलं ते सगळं काही अगदी तुमच्या सांगण्याप्रमाणे केले. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मला एक गोष्ट सांगा, ती कप सिरपची रिकामी बॉटल कुठे आहे? तेव्हा आता सारंग आठवतो आणि म्हणतो ती बॉटल मी बेड खाली टाकली. तर ऐश्वर्याला आता धक्का बसतो. ऐश्वर्या म्हणते की सारंग काय केलंस, बेड खाली टाकली? पुन्हा एकदा तुम्ही मूर्खासारखं वागलात, तुम्ही कशाला ती बॉटल बेड खाली आतमध्ये टाकली? तेव्हा सारंग म्हणतो की अहो तुम्ही काही काळजी करू नका, ती बॉटल मी अगदी आतमध्ये कुणाला दिसणार सुद्धा नाही अशा ठिकाणी बेड खाली टाकली. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सारंग तुम्हाला माहिती आहे ना, जे कुणाला सापडत नाही ते फक्त त्या जानकीला सापडते. ती जानकी खरंच किती जासूस आहे हे माहितीच आहे ना. म्हणून आता ऐश्वर्याला टेन्शन येतं. ऐश्वर्या आता म्हणते या मूर्खाने परत सगळा काही गोळ घालून ठेवला तर. ऐश्वर्याला टेन्शन येते म्हणून रुमालमध्ये तिने एक गोळी आणलेली असते. तेव्हा ती सारंगच्या हातात देते, आता ही गोळी घ्या. तेव्हा सारंग विचारतो की ऐश्वर्या आता ही कसली गोळी? तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते की सारंग, अहो तुम्ही जो काही घोळ घालून ठेवलेला आहे तो आता निस्तारावा तर लागेलच ना, आणि जर तुम्ही ही गोळी घेतली नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. हे बघा, ही गोळी तुम्हाला साधी दिसते परंतु ही गोळी खूप डेंजरस आहे. हे नाटक तर आपल्याला करावे लागेल, त्यामुळे अहो सारंग तुम्ही पटकनी लगेच ही गोळी घ्या. तेव्हा सारंग म्हणतो की ऐश्वर्या, अहो नको, मला खरंच भीती वाटते. ऐश्वर्या म्हणते की सारंग, अहो मी आहे ना तुमच्या सोबत, मग त्यात कशाला इतकं घाबरतात तुम्ही? तेव्हा आता सारंग विचारतो की अहो दुसरा काही पर्याय नाही का? तर ऐश्वर्या म्हणते की सारंग लवकर गोळी घ्या, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. अहो मला जर ह्या गेटअप मध्ये जर कोणी येथे बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. त्यामुळे ऐश्वर्या बळजबरीने आता सारंगला ती गोळी घेण्यासाठी सांगते. सारंग पुन्हा तेच विचारत असतो की ऐश्वर्या, अहो दुसरा काही पर्याय नाही का? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की सारंग, अहो माझ्यासाठी तुम्ही इतकं सुद्धा नाही करणार का हो? मी तुम्हाला परत त्या घरामध्ये यायला हवी आहे ना मी तुम्हाला तुमच्या सोबत. मग तेव्हा सारंग म्हणतो की हो हो ऐश्वर्या, अहो तुम्ही तर मला त्या घरामध्ये यायलाच हव्या आहात. म्हणून आता ऐश्वर्या सारंगला शेवटी ती गोळी देते. आणि हे बघा सारंग, तुम्हाला सुरुवातीला थोडासा त्रास होईल परंतु एकदम बरं वाटेल, तुम्हाला घाबरायचं काही कारण नाही, मी आहे तुमच्या सोबत. तर सारंग हो हो अगदी नंदी बैलासारखा मान डोलावत असतो. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की काय करायचं आहे ते. म्हणून दोघे आता पुन्हा एकमेकांना वेल डन करतात. आणि तेवढ्यात मात्र आता जानकी धावतच तेथे येते. जानकीला दम भरलेला असतो पण तरी सुद्धा आता ती तेथे येऊन काउंटरवर विचारते की सारंग रणदिवे. तेव्हा मात्र आता लगेच सारंग रणदिवे
कुठे आहे तर त्या सिस्टर सांगतात. तेव्हा जानकी धावतच तिकडे येते. तेव्हा आता जानकी ऋषिकेश आणि सौमित्र यांच्याजवळ धावतच येते. तेव्हा जानकीला दम भरलेला असतो. तेव्हा ऋषिकेश विचारतो की जानकी काय झालं, तू अशी धावत का आलीस? तेव्हा आता जानकी विचारते की सारंग भाऊजी कसे आहेत? तर ऋषिकेश म्हणतो की ट्रीटमेंट सुरू आहे. ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी तू घरी थांबायचं, आम्ही येथे आहोत ना दोघी जण. घरी आई आणि नाना यांच्यासोबत कोण आहे, ते बरे आहेत ना? तेव्हा आता सौमित्र विचारतो की वहिनी काय झाले? तेव्हा जानकी म्हणते की मला जरा संशय येतो, तुम्हीच मला एक गोष्ट सांगा की तुम्ही सारंग भाऊजींना लहानपणापासून ओळखतात, मग ते खरंच विष पिऊ शकतील का? ते त्यांच्या जीवाला किती घाबरतात हे मला कळलेलं आहे, त्यामुळे मला हे नाही वाटत ते असं काही करतील म्हणून, आणि त्यामुळे मला त्यांच्यावर संशय आला. आणि त्यानंतर मग त्या संशयाने मी लगेच त्यांच्या खोलीमध्ये गेले आणि तेथे मात्र मला बेड खाली कप सिरपची बॉटल सापडली. तेव्हा आता ऋषिकेश आणि सौमित्र म्हणतो की काय म्हणतेस तू, कप सिरपची बॉटल? तेव्हा आता जानकी म्हणते की हो, मला खरंच आता पूर्ण संशय येतो, नक्की काहीतरी गडबड आहे. आणि हेच बघा, सारंग भाऊजींच्या बेडखाली ती कप सिरपची बॉटल होती, ती अगदी नवीन कोरी होती, जशीच आत्ताच दुकानातून घेतली तशी. आणि जेव्हा तुम्ही सारंग भाऊजींचा दरवाजा तोडला तेव्हा मात्र त्या सगळ्या गोंधळात मात्र जेव्हा आपण आतमध्ये गेलो होतो तेव्हा माझ्या पायाला तेथे स्क्रूड्रायव्हर लागला होता आणि तेथे मात्र जे काही खिळे पडलेले होते. मग मला असं वाटतं की मला दाट संशय आहे की सारंग भाऊजींनी ती खिळे आणि जी काही कडी आहे ती सर्व स्क्रूड्रायव्हरने अगोदरच सर्व खोलून ठेवलं असणार. तेव्हा आता सौमित्राच्या सर्व काही लक्षात येतं आणि ऋषिकेशच्या सुद्धा. ऋषिकेश म्हणतो की अगदी करेक्ट आहे जानकी, तू म्हणते ते अगदी बरोबर आहे, कारण सारंगने हे सर्व मुद्दाम केलेलं आहे आणि ते पण मुद्दाम. तर ऋषिकेशला आता सारंगचा खूप राग येतो. तो सौमित्रला म्हणतो की बघितलंस का सौमित्र, अरे हा असा वागणार आपला धाकटा भाऊ आहेस का? अरे कप सिरप घेऊन हा झोपेचं नाटक करतोय आणि आपण त्याला येथे घेऊन आलो आणि तो तर आपल्याला येथे घेऊन आला. मग असं कोणी करते का? अगदी आत्महत्या करण्याचा प्रयत्न त्याने केला, इतकं सगळं नाटक, कोणी असं कसं वागू शकतं? आणि मला पूर्ण खात्री आहे की सारंगने हे सर्व केले असणार. सौमित्र म्हणतो की हो, मला सुद्धा पूर्ण खात्री आहे की आता मात्र सारंगने हे सर्व नक्की केलं असणार. तो तर त्या ऐश्वर्याच्या इतका आहारी गेलेला आहे की तो ऐश्वर्या जे सांगेल ते काही पण करायला तयार असतो. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की ते काही नाही, आता डॉक्टर आल्यानंतर आपण डॉक्टरांना सांगूयात की सारंगने विष नाही तर कप सिरप घेतलं होतं. तेवढ्या डॉक्टर बाहेर येतात. तर ऋषिकेश लगे डॉक्टरांना म्हणतो की डॉक्टर, आम्हाला असं वाटतं की आमचा भाऊ कप सिरप प्यालेला आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात की काय कप सिरप? तर ऋषिकेश म्हणतो की हो, कप सिरप. आणि माझ्या बायकोने मगाशी सारंगची रूम तपासली होती आणि तेथे मात्र तिला एक रिकामी कप सिरपची बॉटल सापडली होती. जानकी म्हणते की हो. सौमित्र सुद्धा तेच म्हणतो की हे बघा, आम्हाला वाटत होतं की तो विष पेलेला आहे, परंतु तो विष नाही प्यालेला. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की हे बघा, ते अजून बेशुद्ध आहेत. त्यांचे रिपोर्ट आल्यानंतर सगळ्या काही गोष्टी आपोआप क्लिअर होतील. शिवाय पोलीस सुद्धा स्टेटमेंट घेतल्यानंतर सगळ्या काही आपोआप गोष्टी उघड होतील. तेव्हा आता जानकी पोलीस म्हणल्यानंतर म्हणते की काय पोलीस स्टेटमेंट? तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो, कारण ही सुसाईडची केस आहे, चौकशी तर होणारच. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हो, चौकशी तर होऊन द्या. मला काय वाटतं की डॉक्टर हे रिपोर्ट्स कधीपर्यंत येतील? तेव्हा डॉक्टर म्हणतात की रिपोर्ट्स तर येतीलच, परंतु उलट्या होत्यात म्हणून त्यांना बेसिक काही उपचार आम्ही चालू केलेत आणि जर त्यांना उलट्या झाल्या आणि त्यात जर रक्त पडले तर मात्र प्रॉब्लेम आहे. सौमित्र विचारतो की जर उलट्यामध्ये रक्त नाही पडलं? तेव्हा डॉक्टर म्हणतात की मग आपण हे समजू शकतो की त्यांनी विष नाही तर कप सिरप प्यालं. तेव्हा जानकी म्हणते की चला आपण सारंग भाऊजींना भेटूयात का? तर आता ऋषिकेश डॉक्टरांना विचारतो. तेव्हा आता जानकी, ऋषिकेश, सौमित्र आता सारंगच्या रूम मध्ये येत असतात. तर आता ऐश्वर्या तेथेच असते. सारंग म्हणतो की ऐश्वर्या, तुम्ही मला भेटायला आलात, खरंच खूप बरं झालं आणि मला खरंच खूप बरं वाटलं. तेव्हा आता जानकीचा आवाज आता यांना येऊन पोहोचतो. जानकी विचारत असते की हीच खोली आहे ना सारंग भाऊजींची? तेव्हा ऐश्वर्या आणि सारंग या दोघांना समजतं की आता ही जानकी येथे आली म्हणून. तेव्हा सारंग आता ऐश्वर्याचा हात पकडून असतो. ऐश्वर्या म्हणते की सारंग, हात सोडा. त्या जानकीने मला जर येथे बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि तुम्ही पटकन झोपण्याचं नाटक करा. तेव्हा ऐश्वर्या आपला पदर सापडत असते, परंतु आता तिला पदर काही लवकर सापडत नाही आणि घाईने ती पदर डोक्यावर घेते आणि सारंग आता झोपून परत आता ऐश्वर्याकडे बघत असतो. तेव्हा ऐश्वर्याने डोक्यावर पदर घेऊन तो परत लगेच आता झोपतो आणि ऐश्वर्या तेथून पळ काढण्याच्या मार्गात असते. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या तेथून जात असते आणि त्याच वेळेस जानकी, ऋषिकेश आणि सौमित्र त्या रूम मध्ये येतात. दोघी पुढे जातात, परंतु आता जानकी मात्र ऐश्वर्याला अडवते. सारखी जानकी आता ऐश्वर्याकडे बघत असते. तेव्हा जानकी विचारते की तुम्ही या ऑर्डर मध्ये का गेला होता? इथे
आमचा पेशंट ऍडमिट आहे। आणि तेवढ्यात मात्र तेथे सिस्टर त्या नर्स येतात आणि ऐश्वर्याला म्हणतात की मॅडम आप इधर क्या कर रहे हैं, आपके पति दूसरे वार्ड में है, एक काम कीजिए रिसेप्शन टेबल पर आप पूछ लीजिए। तेव्हा आता जानकीला वाटतं की दुसरंच कोणीतरी आहे म्हणून जानकी जायला निघते, परंतु ऐश्वर्याच्या हातातील जी काही आता एक वस्तू असते ती खाली पडते। तेव्हा आता ऐश्वर्या पुढे जायला निघते तर जानकी पुन्हा म्हणते की 1 मिनिट। तेव्हा ऐश्वर्या पुन्हा घाबरते तर जानकी वळून आता ऐश्वर्याकडे बघते आणि जो रुमाल आहे तो मात्र खाली पडल्यानंतर जानकी तिचा रुमाल उचलून देते आणि हा रुमाल तेव्हा ऐश्वर्याच्या हातामध्ये रुमाल देऊन जानकी परत पुढे जायला निघते। आणि तेवढ्या डॉक्टर सौमित्र आणि ऋषिकेश सगळेजण आत येतात। तेव्हा आता डॉक्टर आता ह्या सारंगला चेक करतात। तेव्हा सारंग उलटे आल्यासारखं अगदी नाटक करत असते। तेव्हा आता सारंगला उलटी होते आणि ती उलटी रक्ताची होते। तर रक्ताची उलटी झाल्यानंतर आता ऋषिकेश, जानकी आणि सौमित्र यांना तर खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा डॉक्टर म्हणतात की ओके ओके आणि आता तुम्हाला बरं वाटतं का। तेव्हा मात्र आता सारंग पूर्णपणे नाटक करून त्या गोळीने जो त्रास झालेला आहे तो ऐनवेळेस बरोबर झालेला असतो। तेव्हा आता सारंगची ही अवस्था बघून डॉक्टर म्हणतात की हे बघा आणि ह्या उलटीवरून असं वाटतं की हे पॉइझन प्यालेले आहे। तेव्हा आता जानकी या आणि ऋषिकेश या सगळ्यांना धक्का बसतो। जानकी म्हणते की सारंग भाऊजी हे बघा ऋषिकेश आलेत, परंतु सारंग या कुणाकडेच लक्ष देत नाही, तो फक्त ऐश्वर्या ऐश्वर्या असं करत असतो। आणि आता जे पुढचं नाटक ऐश्वर्याने करण्यासाठी सांगितलेलं आहे ते मात्र आता हे करायला सुरुवात करतो। डॉक्टर म्हणतात की हे बघा जो कोणी त्या ऐश्वर्या असतील त्यांना लगेच बोलावून घ्या। तेव्हा यांना कुठे बरं वाटेल तेव्हा घाईने सिस्टरला सर्व काही क्लीन करण्यासाठी सांगतात आणि डॉक्टर आता सगळ्यांना बाहेर थांबण्यासाठी सांगतात। तर सारंग म्हणतो की ऐश्वर्याला बोलवा ना, ऐश्वर्याला बोलवा। तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की हो काळजी घ्या आणि शांत व्हा, आम्ही त्यांना बोलावलेलं आहे। तेव्हा आता जानकी, ऋषिकेश, सौमित्र हे सगळेजण बाहेर येतात आणि सगळेजण बाहेर आल्यानंतर आता जानकी यांना म्हणते तुम्हाला हे सगळं काही विचित्र नाही वाटत, म्हणजे हे बघा सारंग भाऊजीने असं काहीतरी करणं आणि त्यात ऐश्वर्याचं नाव घेणं यात नक्की काहीतरी गडबड आहे म्हणून। तेव्हा आता जानकी म्हणते की यावरून हे स्पष्ट होतंय की हे सगळं, तर सौमित्र पुढचे बोलतो। सौमित्र म्हणतो की हे सगळं काही ऐश्वर्याने केलं आहे म्हणून, तो जे काही आहे ते सगळं काही मुद्दामहून करतो, सगळं काही तो नाटक करतो। तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो की तो जर असं करत असेल तर याचा जाब मात्र मी त्याला नक्की विचारणार, त्याला चांगलाच जाब विचारतो म्हणजे तो पोपटासारखा बोलायला लागेल। म्हणून ऋषिकेश आता पूर्णपणे भटकलेला असतो। तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हे बघ दादा, अरे शांत हो। सौमित्र म्हणतो की शांत हो, अरे तो बेशुद्ध आहे आता। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अरे तो सर्व नाटक करतोय, कशावरून तो सर्व हे नाटक करत नसेल, आणि हे बघ आता मी त्याला नाही सोडणार, मी या सगळ्याचा जाब त्याला विचारणार आहे। म्हणून तो परत आतमध्ये जायला निघतो। तर जानकी म्हणते की ऋषिकेश थांबा, हा सगळा आपला अंदाज आहे, आपल्याकडे कोणताही असा ठोस पुरावा नाही, सारंग भाऊजी खरं बोलतात की खोटं बोलतात याचा कोणताही पुरावा आपल्याकडे नाही म्हणून, आणि हे सगळं काही ते स्वतः करत नाही तर ऐश्वर्या सगळं काही त्यांच्याकडून करून घेते। त्यामुळे मला नाही वाटत की ती इतक्या सहजासहजी सारंग भाऊजींचा पिच्छा सोडेल म्हणून, आणि जेथे जेथे सारंग भाऊजी तेथे तेथे ती ऐश्वर्या असणार। आणि तेव्हा आता जानकी परत विचार करते की जेथे जेथे सारंग भाऊजी तेथे तेथे ऐश्वर्या। तेव्हा मात्र आता ऐश्वर्या ती जी काही समोर बाई आली होती, जेव्हा जानकी आतमध्ये येत होते तेव्हा तिला जी बाई समोर दिसली ते सर्व काही आता जानकीच्या लक्षात येत। जानकी परत या सगळ्याचा बारीक विचार करते। जानकी विचार करते की हिरव्या रंगाची साडी नेसणारी बाई होती तरी कोण, आणि ती सारंग भाऊजींच्या ऑर्डरमधून बाहेर कशी आली, या सगळ्याचा आता जानकीने बारीक विचार केलेला असतो। मग हा सर्व योगायोग आहे की काही दुसरंच, मला आता हे सर्व बघितलंच पाहिजे। तेव्हा जानकी आता काही न बोलता लगेच ऋषिकेश आणि सौमित्र या दोघांना म्हणते की मी आलेच, आणि लगेच परत त्या बाईला बघण्यासाठी ती बाहेर धावत येते। तेव्हा ऋषिकेश आणि सौमित्र या दोघांना सारंगच्या या वागण्याचा खूप असा राग येत असतो। तेव्हा जानकी बाहेर येते आणि तेथील आता ती एका ऑर्ड बॉयला विचारते की दादा, अहो हिरवी साडी नेसलेली एका बाईला कोणी बघितलं का, तुम्ही बघितलं का। तेव्हा आता तो ऑर्ड बॉय म्हणतो अहो वहिनी हे हॉस्पिटल आहे, येथे कितीही बायका येऊ शकते। तेव्हा आता जानकी म्हणते की साधारण या आपल्या ब्लाऊजच्या रंगाची साडी होती असं सांगते, आणि तिने डोक्यावर घुंगड घेतला। तेव्हा आता तो ऑर्ड बॉय म्हणतो की अच्छा म्हणजे ती बाई का, अहो ती बाई तर आत्ताच मला येथून जाताना दिसली। तेव्हा आता जानकी थँक्यू सो मच असं म्हणत धावतच येते। तेव्हा आता ऐश्वर्या गाडीजवळ येते आणि आपल्या डोक्यावरचा पदर ती बाजूला काढते, आणि आता त्या जी काही रिसेप्शन वर ती नर्स असते तर तिला लगेच आता पैशांचं जे काही पॉकेट आहे ते हातात देते।
तेव्हा आता ती जी काही नर्स आहे ते इतके पैसे बघून खुश होते। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की मला माहिती आहे की आता सध्या हे कमी आहे, तू माझं यापुढे काम करत राहा, मी तुला आणखीन पैसे देईन, तुला फक्त त्या जानकी पासून सावध राहायचं आहे, ती कधी येऊन टपकेल। तेवढ्यात मात्र समोरून आता जानकी एका तेथील डॉक्टरांना विचारत असते की तुम्ही घुंगट घेतलेली एका बाईला बघितलं का, हिरव्या रंगाची साडी तिने नेसली होती। ऐश्वर्या आणि त्या नर्स लगेच गाडीजवळ लपतात, तर जानकी त्याच गाडी जवळ पलीकडून येते। तर जानकी आता विचार करते की कुठे गेली असेल, मी त्या बाईला सगळीकडे शोधले, मग ती बाई अशी अचानक कुठे गायब झाली असेल, आणि मला माझं मन नक्की सांगतंय की ती बाई कदाचित ऐश्वर्याच असू शकते। मी आता हिला कुठे शोधू म्हणून ती पुढे जायला निघते आणि परत विचार करते की ही बाई तर आत असेल, तर पुन्हा एकदा बघते म्हणून जानकी पुन्हा आत जाते। तेव्हा ऐश्वर्या आणि त्या नर्स लगेच उठून उभ्या राहतात। तेव्हा आता नर्स ऐश्वर्याला विचारते की अहो मॅडम, ही जानकी बाहेर का आली असेल, तिला नक्की तुमच्यावर संशय तर आला नसेल ना? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो ना, तिला संशय घेण्यात तर तिने MB केलेला आहे, तिला गृहिणी करून बिनपगारी ती जास्त आहे। तेव्हा आता नर्स घाबरते, नर्स म्हणते की बापरे, ही जानकी तर डेंजरस दिसते, अहो पण ती मला काही करणार तर नाही ना? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की नाही, तू घाबरू नकोस, मी आहे ना, आणि हे बघ येथे जे जे काही आहे होत राहील ते मला सांगत राहा, जितकं तू जास्त माझं काम करशील तितके जास्त मी पैसे तुला देईन, आणि आता काय करायचं आहे हे तुला समजलं ना? तेव्हा आता नर्स विचारते की तुमच्या सासूबाई सुमित्रा रणदिवे येथे कधी येणार आहे? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की येतील त्या, आता तर त्यांना यावंच लागेल। तेव्हा आता हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये सुमित्रा हॉस्पिटलला येते आणि डॉक्टर सुमित्राला म्हणतात की कोण आहे ही ऐश्वर्या? तेव्हा सुमित्रा म्हणते की ती त्याची बायको आहे। तर डॉक्टर म्हणतात की ताबडतोब त्यांना येथे बोलावून घ्या, हे बघा BP त्यांचा अगोदर हाय झालेला आहे आणि जास्त त्यांना त्रास झाला तर त्यांना त्रास होईल, त्यामुळे येथे त्यांना लवकरात लवकर बोलावून घ्या। तेव्हा आता ऐश्वर्या मात्र आता अंगामध्ये जो काही डॉक्टरांचा कोट आहे घालून आलेले असते, तर आता जानकी ओळखते, जानकी तिच्या हाताला धरते आणि वळून बघते तर काय ऐश्वर्या। तर जानकी म्हणते की ऐश्वर्या, हे सगळं तुझं काय चाललं, तुझी ही नाटकं बंद कर आणि नवीन कोणता प्लॅन आहे ग, आणि मुळात तुला येथे आमच्या समोरून येण्याची हिंमतच कशी झाली? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आवाज खाली, मला इथे बोलावलं म्हणून मी आले। जानकी म्हणते की बोलावलं का, कोणी बोलावलं ग तुला, सांग ना कोणी बोलावलं? तर आता सुमित्रा म्हणते की मी बोलावलं। तेव्हा आता जानकी वळून मागे सुमित्राकडे बघत असते। तेव्हा मित्रांनो, पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।